लक्ष द्या इथे. आता प्रथम असा एक टेबल ड्रॉ करून घ्यायचा आहे. समजतं ना, वर्ड ओपन केलं ना आपण, वर्डमध्ये सेम असा टेबल बनवायचा आहे. मग त्यासाठी काय करणार की सर्वप्रथम नोटबुकमध्ये असा एक टेबल ड्रॉ करून घ्या. टेबल ड्रॉ करताना काय करणार, पहिली बाहेरून बॉर्डर करायची. समजतं ना, पहिले काय करायची, बाहेरून बॉर्डर आणि नंतर आतमध्ये लिहित जायचं आहे. लिहून झाल्यानंतर बॉर्डर देत नाही बसायचा, मग रॉंग येणार टेबल. मग सर्वप्रथम काय करायचं, पहिला टेबल असा तयार करून घ्या. मग आपण पाहू टेबल कसा तयार करायचा तो. हां, लक्ष द्या ते. आता या टेबलमध्ये काय करायचं आहे की पहिले मोजायची की कोणताही टेबल दिला असेल तर सर्वप्रथम काय बघायला सांगितलं होतं की त्या टेबलमध्ये कॉलम किती आहेत आणखीन रो किती आहेत. कोणताही जेव्हा टेबल तयार करायचं असेल तर त्या टेबलमध्ये कॉलम किती आहेत आणखीन रो किती आहेत ते पाहायचं पहिलं. आता या टेबलमध्ये किती कॉलम आहेत बोला जरा. मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं ना, कॉलम कशी मोजायचे, रो कसे मोजायचे. तर उभे असं त्यांना काय म्हणणार, कॉलम. किती कॉलम आहेत त्याच्यामध्ये, 5 कॉलम. बरोबर ना, कसे 5 कॉलम येणार बघा. झाला पहिला कॉलम, दुसरा कॉलम, 3, 4 आणखीन 5. कळालं 5 कॉलम कुठून आले. तसेच काय बघायचं तर रो. समजतं ना, कॉलम किती आले, 5 झाले. रो किती आहेत, झाली पहिली रो, दुसरी आणखीन ही तिसरी. असे किती रो झाले, 3 रो झाले ना. 3 आणि या 3 किती झाल्या, 6. बरोबर आहे, 3 नाव आहेत ना, झाली 6 रो आणि एक 7 नंबर रो. मग आपण जो टेबल बनवणार आहे त्याच्यामध्ये कॉलम किती आहेत, 5 आणि रो किती आहेत, 7. समजते. मग जर का सेम आपल्याला असं टेबल बनवायचं असेल तर कुठे येणार, कुठून घेतलं होतं आपण टेबल ऑप्शन. सर्वप्रथम कुठे यायचं आहे, इन्सर्टमध्ये जायचं आहे. इन्सर्ट नंतर कुठे येणार, टेबलवरती यायचं आहे. इन्सर्ट नंतर कुठे येणार, टेबल. बरोबर आहे. आणि टेबल नंतर कुठे यायचं आहे, तर इन्सर्ट टेबलवरती यायचं आहे. टेबल नंतर कुठे येणार, इन्सर्ट टेबल. आलो. आता विचारतो ना टेबल, नंबर ऑफ कॉलम, कॉलम किती घ्यायला सांगितले आपल्याला, 5 कॉलम, कारण का असा टेबल बनवायचा आहे. आणि रो किती घ्यायचे आहेत, 7 रो. रो किती घेणार, 7. समजलं, कॉलम 5 आणि रो 7. आता इथे बघा काय दिलंय, फिक्स कॉलम विथ. फिक्स कॉलम विथ म्हणजे काय, त्याची कॉलम विथ सेम असणार. समजलं. सध्या आपण कोणता विथ घेतलाय, फिक्स कॉलम विथ घेतलाय. नंतर काय करणार इथून, ओके. आता इथे काय दिलं बघा, रिमेंबर डायमेन्शन फॉर न्यू टेबल. याचा अर्थ काय की ज्यावेळी आपण नवीन टेबल घेणार, इथे जर का क्लिक केलं असेल तर काय होणार, पुढच्या टेबल घेताना काय येणार, ऑटोमॅटिक कॉलम 5 येणार, आणखी रो किती येणार, 7 येणार. समज. सध्या मी इथून बंद ठेवला ऑप्शन. कोणता ऑप्शन घेतला, फिक्स कॉलम विथ. नंतर काय करायचं आहे, ओके. बघा आला, कळालं. आता लिहित जायचं इथे एक एक. काय लिहिणार, सर्वप्रथम काय करावं लागणार बघा, इथे दिसतात त्या टेबलमध्ये किती सेल आहेत, इथे छोटे छोटे असे 5 सेल आहेत. पण ह्या टेबलमध्ये किती आहेत बघा, एकच सेल आहे. मग या मधल्या सेलला काय केलं, डिलीट केलं. मधल्या सेलला काय केलंय, डिलीट. मग कसं डिलीट करणार, डिझाईनमध्ये जायचं आहे. कुठे जायचं आहे, डिझाईन. पहिला ऑप्शन बघा कुठून घेतला आपण, बघा इथे काय दिलं आहे, इरेजर. दाखवतो इरेजर. इरेजरवरती क्लिक केलं. मग आता ही मधली लाईन नको आहेत ना, मग डिलीट करताना काय करायचं, बरोबर त्या लाईनवरती क्लिक करायचा. दिसतोय छोटा पॉइंटर, बघा गेली लाईन. समजतं, असं डिलीट करू शकतो. चुकून समजा आपल्याला इथे मध्येच कुठे क्लिक झालं तर ती लाईन निघून जाणार. मागे येण्यासाठी काय करायचं, कंट्रोल झेड. कोणतं बटन आहे, कंट्रोल झेड बटन. मी कंट्रोल झेड करून एक एक स्टेप मागे आलो पुन्हा. आता हे आपल्याला इरेजर घालवायचं आहे. इरेजर ऑन आहे ना, मग पुन्हा इरेजरवरती एकदा क्लिक करा. बघा गेला निघून इरेजर. समजलं, मधली लाईन कशी घालवली होती, कशी घालवणार, इरेजरवरती क्लिक करायचं आणि जी जी लाईन नको आहे त्या लाईनवरती फक्त क्लिक करू शकतो आपण, जी लाईन नको असेल त्या लाईनवर. समजतंय. पुन्हा इरेजर घालवण्यासाठी इरेजरवरती क्लिक करा. हॅलो. आणि मागे येण्यासाठी काय करायचं, कंट्रोल झेड. हॅलो. दुसरा मार्ग कोणता आहे की पूर्ण रो सिलेक्ट करा. आता सिलेक्ट कशी करायची माहिती आहे ना, लेआउटमध्ये जायचं आहे,
सिलेक्ट, काय सिलेक्ट करणार, रो. झाली पूर्ण रो सिलेक्ट. आणि सिलेक्ट केल्यानंतर एक ऑप्शन आहे बघा, जरा काय दिलेलं आहे, मर्ज सेल. काय ऑप्शनचं नाव आहे, मर्ज सेल. मर्जचा अर्थ काय होणार की मधल्या 5 लाईन एकदम डिलीट होणार आणि त्याच्यावरती काय होणार, एकच सेल तयार होणार त्यांची. बघा इथे मर्ज सेलवरती क्लिक केलं, झाले मधल्या लाईन गेल्या निघून. कळालं, समजलं मर्ज सेल कसे गेले. आता मला शेवटची लाईन मर्ज करायची असेल काय करणार, पहिलं सिलेक्ट करायचं, एक तर इथून ड्रॅग करा किंवा दुसरा वे काय लेआउटमध्ये जायचं आहे, सिलेक्ट रो. आणि कोणतं ऑप्शन घेणार आपण, लेआउटमध्ये जाऊन काय करणार, मर्ज. कळलं मर्ज कसे होत आहे, कळतंय. आता समजा आपल्याला बघा इथे नेम दिसतो, नेम कॉलम. नेम कॉलम सिलेक्ट करायचं, मग काय करणार, एक तर इथून क्लिक करून ड्रॅग करायचं. पण समजा क्लिक करून ड्रॅग करायला जमत नसेल तर कोणतं बटन दाबायचं, इथे क्लिक करायचं. नंतर कीबोर्डवरती बघा शिफ्ट नावाचं बटन आहे, हे बघा इथे दिसतं शिफ्ट बटन, कळेल बघा इथे. मग इथे क्लिक केलं, आपल्याला 2 पाहिजेत ना रो, म्हणजे असे 2 रो पाहिजे सिलेक्ट झाल्या. मग कसं करणार, पहिल्या सेलवरती क्लिक करायचं ते, नंतर कीबोर्डवरचं शिफ्ट बटन दाबून ठेवायचं आहे आणि कुठे क्लिक करणार आहे ते खाली क्लिक करा फक्त एकदा. बघा झाली सेल सिलेक्ट. नको असेल तर काय करणार आपण, मर्ज. तसं टोटल नको आहे ना रो, तर काय करणार, ड्रॅग करायचं किंवा क्लिक करून शिफ्ट बटन दाबायचं. नंतर कोणतं बटन क्लिक करणार इथे क्लिक करा फक्त एकदा, मर्ज. नंतर काय करत जायचं, फक्त मर्ज करत जायचं आहे. तसं सब्जेक्ट, सब्जेक्टला काय करणार इथे क्लिक करा, नंतर शिफ्ट बटन दाबून ठेवायचं आहे. नंतर इथे क्लिक करायचं पुढच्या सेलवर आणि मर्ज सेल. त्याला बनला टेबल. आता शेवटी काय राहिलं आहे, ग्रँड टोटल ना. ग्रँड टोटलसाठी काय करणार, इथे क्लिक करायचे आहे, शिफ्ट बटन दाबून इथे क्लिक करा एकदा. झाले 4ही सेल सिलेक्ट. आणखीन मर्ज सेल. कळलं मर्जचा अर्थ काय होतो, मर्ज म्हणजे काय होणार, तर मधल्या सेल निघून जाणार, समजतंय. पण आता वरचा टेबल बघा, इथे दिसते मार्कशीट. समजा मला आता ही जी मर्ज केले ना सेल, ते पुन्हा मला याचे 5 सेल तयार करायचे आहेत, समजतं ना. 5 सेल किंवा 3 सेल तयार करायचे आहेत, तर कुठे जाणार आपण, स्प्लिट. मर्जचा अर्थ काय होतो की 3-4 सेलला आपण एका सेलमध्ये कन्वर्ट करतो. तसं स्प्लिटचा अर्थ काय होणार की एक सेलला आपण 3-4 सेलमध्ये कन्वर्ट करू शकतो. मग काय घेतलं मी इथून, स्प्लिट सेल, बरोबर ना. आता स्प्लिट सेल घेतल्यावर आपल्याला काय पाहिजे, असाच बनवायचा ना. मग कॉलम किती घेणार आपण, 5 कॉलम. समजा पहिला मी 3 कॉलम घेऊन बघतो, किती कॉलम घेतले, 3. ओके केले, बघा झाले 3 सेलमध्ये डिवाइड. पुन्हा अंडू करून मागे आलो. आता 5 सेलमध्ये डिवाइड करायचं, तर कुठे जाणार, लेआउटमध्ये कुठे यायचं आहे, स्प्लिट सेल. इथून लिहायचं नंबर ऑफ कॉलम. रो पाहिजे तर रो पण लिहायचे, तर किती नंबर रो पाहिजे ते बघा, समजतंय, कळलं. आता स्प्लिट सेल कळालं ना. स्प्लिट म्हणजे काय, आता विभाजन होणार, म्हणजे 2 किंवा 3 सेलमध्ये कन्वर्ट होणार. आता काय दाखवतोय, स्प्लिट टेबल. स्प्लिट टेबलचा अर्थ काय होणार की तो टेबलच स्प्लिट होणार, म्हणजे टेबलचे 2 भाग होणार. कुठे होणार, समजा मी आता इथे क्लिक केलंय, तर इथून काय होणार, हा खालचा भाग काय होणार, अलग होणार टेबलचा. बघा इथून मग काय केलं, स्प्लिट टेबल दिसतंय. इथे क्लिक करतो म्हणजे कळून येईल काय करणार आहे, स्प्लिट टेबल. बघा झाले 2 टेबल, कळालं. अंडू करून मागे आलो, समजते टेबल बनवायचं, जमेल असं टेबल बनवायला. आता पुन्हा लेआउटमध्ये जायचं. इथून इथून काय दिलं आहे, टेबल जवळ हाईट ना. म्हणजे काय, आता सर्व टेबल समजा हाईट वगैरे वाढवायची असेल तर इथे क्लिक करायचं आणि इथून आपण वाढवू शकतो. वाढते सर्व टेबलची हाईट, कळलं. पुन्हा पाहिजे इथून कमी केलं. तसे आपल्याला काय करायचे, कॉलमची विड्थ वगैरे कमी जास्त करायची आहे, तर क्लिक केलं टेबलवरती, इथून कॉलम विड्थ कमी जास्त करू शकतो. दाखवतोय, पण आता मर्ज केलं ना त्यामुळे असा टेबल दाखवतोय, समजतं ना. मग जे पण काय करायचं असेल ना, मर्ज करायच्या आधी करायचं आपण इथून ॲक्शन, समजतं ना. आता हा टेबल समजा डिलीट करतो, कुठून जाणार आपण, लेआउट, डिलीट. काय डिलीट करणार, टेबल, कळेल. जर का मर्ज केलेला असेल
तर हे ऑप्शन वापरताना बघा प्रॉब्लेम होणार. कुठून घेणार आपण टेबल सांगा. पहिलं टेबल काय करायचं आपण काउंट करायचं की किती रो पाहिजे आणखी किती कॉलम पाहिजे. कुठे येणार इन्सर्ट टेबल इन्सर्ट टेबल है ना. कॉलम 5 रो किती घेतले आपण 7 आणि काय घेणार ऑटो फिट टू कॉलम विथ. अरे फिक्स कॉलम विथ. आता सेम असंच लिहायचं ना. मग काय करणार इथे वरची रो सिलेक्ट करायची माहिती आहे ना कशी सिलेक्ट करायची आहे. आणि लेआउटमध्ये जाऊन काय करणार फक्त मर्ज ऑप्शनचा उपयोग करायचा आहे. होतंय मर्ज. एक मिनिट मगाशी कोणता ऑप्शन बघत होतो आपण हा है ना टेबल कॉलम विथ. इथून सिलेक्ट केलं आता इथून कॉलमची विथ वगैरे कमी जास्त करू शकतो. होते समजतं ना. मर्ज नसेल तर व्यवस्थित अप्लाय करू शकतो आपण. आता काय करणार आहे मार्कशीट बनवायचं आहे तर काय करणार पहिली रो सिलेक्ट केली एक तर इथून सिलेक्ट करा किंवा लेआउटमध्ये जाऊन सिलेक्ट करू शकतो इथून आणि मर्ज सेल. नंतर नेम पाहिजे ना. नेमसाठी काय करणार हे 2 सिलेक्ट करायचे इथून ड्रॅग करा वरून आणखीन मर्ज. जर ड्रॅग करायला जमत नसेल तर काय करणार एकावरती क्लिक करायचं आणि कोणतं बटन दाबून ठेवायचं आहे शिफ्ट आणि आता क्लिक करायचे खाली. होतोय मर्ज. तसे 3 सेल पण मर्ज करायचे आहेत आणि शेवटला काय दिलं ग्रँड टोटल आलं. आता लिहित जायचं इथे एक एक. काय लिहिणार पहिलं मार्कशीट ना. लिहून झालं इंटर नाही बटन दाबायचं. इंटर दाबलं तर असा गॅप येणार. मग गॅप नको असेल तर काय करायचं पुन्हा इथे क्लिक करायची आहे आणि डिलीट बटन दाबायचं आहे. हॅलो तर ॲरोने खाली यायचं. इथे काय लिहिणार समजतं. असं एक एक एंट्री करून घ्यायची इथून. हां झालं. इथून लिहून टेबलमध्ये एंट्री केली आपण समजतंय. आता टेबलला फॉर्मॅटिंग देत जायचं आहे. मग सर्वप्रथम काय करणार पूर्ण टेबल सिलेक्ट करणार. कुठून सिलेक्ट करणार इथे दिसतंय प्लस साईन. सिलेक्ट केल्यानंतर काय करायची थोडी साईज वाढवायची समजा आपल्याला मार्कशीट वगैरे ना. मग साईज कुठून वाढवणार होममध्ये जाणार दिसतंय इथून साईज वाढवली थोडी है ना. बोल्ड पाहिजे काय केलं इथून बोल्ड केला. आता हे मध्ये आणायचं आहे. मध्ये आणण्यासाठी कुठे गेलो होतो आपण लेआउट आणि कोणता सेंटर घ्यायचा हा वाला घ्यायचा अलाइन सेंटर दिसतं ना मधलं सेंटर आलं मध्ये. आता काय बाकी राहिलं समजा बाजूने डिझाईन द्यायची. मग डिझाईन देण्यासाठी कुठे येणार डिझाईनवरती जायचं आहे. एक तर आपण टेबल स्टाईल घेऊ शकतो इथून बरोबर ना. ह्यातली कोणती स्टाईल घेऊ शकतो किंवा दुसरा मार्ग कोणता आहे शेडिंगमध्ये जायचं आहे. कोणता कलर पाहिजे तो कलर घ्या. हॅलो आता अजून काय बाकी राहिलं आहे तर बॉर्डर बरोबर ना. बाहेरची बॉर्डर ड्रॉ करायची आहे. मग बॉर्डर कशी ड्रॉ करणार बघा इथे दिसतंय इथे. पहिलं काय करायचं लाईनची स्टाईल सिलेक्ट करायची बरोबर ना. कोणती स्टाईल सिलेक्ट करा. कोणती स्टाईल घेतली समजा हीच स्टाईल सिलेक्ट केली. हॅलो कलर मी इथून एखादा कलर घेतला अलग कलर जो कलर पाहिजे त्या कलरवर क्लिक करा. मग आता डायरेक्ट क्लिक करत जायचं आहे का डायरेक्ट क्लिक केलं तर रॉंग येणार समजतं ना. मग आपल्याला काय करायचं एक स्टेप मागे यायचं. पहिलं कसं येणार एक स्टेप मागे कंट्रोल झेड बटन आलो एक स्टेप मागे. आता हे पेन्सिल नको आहे तर पेन्सिल नको असेल तर काय करायचं पुन्हा एक तर ड्रॉ टेबलवरती क्लिक करायचं किंवा कीबोर्डवरचं एस्केप नावाचं बटन दाबायचं आहे ना एस्केप बटन. ते कीबोर्डवरचं एस्केप बटन दाबायचं पण पेन्सिल निघून जाणार. बघा मी एस्केप बटन दाबतो किंवा ड्रॉ टेबलवरती क्लिक करा गेली पेन्सिल निघून समजतंय. बघा पुन्हा काय करायचं पहिली टेबलची स्टाईल सिलेक्ट करायची. नंतर एखादा कलर घ्यायचा. एक एक क्लिक करत असणार का चुकून क्लिक केलं तर मागे कसं याचं कंट्रोल झेड. पेन्सिल घालवण्यासाठी कोणतं बटन दाबणार एस्केप बटन गेली पेन्सिल. नंतर पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं आहे. कुठून सिलेक्ट करणार दिसते ते प्लस साईन. प्लस साईनवरती क्लिक केलं झालं पूर्ण टेबल सिलेक्ट. आता सिलेक्ट केल्यानंतर कुठे येणार आपण दिसते ना बॉर्डर पण डायरेक्ट इथे नाही क्लिक करायचं तर कुठे यायचं आहे ॲरोवरती जायचं आहे आणि कुठे येणार ऑल बॉर्डर. म्हणजे चारी साईडनी बॉर्डर येणार आली चारी साईडनी बॉर्डर. आता यांची टोटल काढायची आपल्याला बरोबर ना. इथे काय लिहायची यांची टोटल लिहायची आहे. मग टोटल आपण इथे करणार आहे ना. मग ते आपले नंबर आहेत ते कुठे डाव्या साईडला आहेत की उजव्या साईडला आहेत सर्व नंबर कुठे डाव्या साईडला आहेत. मग कसं लिहिणार इथे आपण टोटल घेण्यासाठी कुठे येणार लेआउटमध्ये जायचं. कुठे यायचं आहे लेआउट
दिसतोय ते फॉर्म्युला म्हणून, फॉर्म्युलावरती क्लिक करायचं. आला. आता ते काय सांगतोय, इक्वल टू सम अबव बोलतोय ना. मग आपल्याला सम अबव पाहिजे का, नाही तर डाव्या साईडला त्याची टोटल पाहिजे ना. मग काय लिहिणार ते, लेफ्ट आणि ब्रॅकेट क्लोज करा. कळालं काय लिहिणं, इक्वल टू सम लेफ्ट. इथे पण तसंच लिहायचं आहे. कुठे ना बोला जरा, लेआउट फॉर्म्युला, काय लिहिणार इथे सम लेफ्ट लिहायचं आहे. आणि इथे मग काय करणार, झाली तिघांची टोटल. पण आता मला समजा ग्रँड टोटल दाखवायचे, बरोबर आहे. तिघांची टोटल कुठे काढायची आहे, इथे या कालच्या सेलमध्ये. मग आता आपले नंबर कुठे आहेत, वरती आहेत ना. मग कसं घेणार इथून, लेआउट फॉर्म्युला आणि सम काय घेणार इथे आपण, अबव घेणार. कोणते घेणार, सम अबव. नंतर काय करायचं आहे, ओके. झाला टेबल तयार. समजतोय. टेबल नको असेल तर काय करणार, इथे क्लिक करायची आहे, लेआउटमध्ये जायचं आहे, काय लिहिले ते डिलीट. डिलीटमध्ये जाऊन काय करणार आपण, टेबल. समजतंय. झालं टेबल डिलीट. असंच आपण पुन्हा प्रॅक्टिस करू शकतो टेबल बनवायची. करणार एवढी प्रॅक्टिस. समजतंय. आता एक नवीन टेबल घेतो पुन्हा, इन्सर्टमध्ये गेलो, टेबल. समजतं ना कोणता टेबल घेतला, इन्सर्ट टेबल. पण आता आपल्याला इथे एक ऑप्शन बघायचा आहे. मग त्यासाठी काय करतो मी, कॉलम किती घेतले 5, पण रो किती घेतल्या, समजा 100 किंवा 200 रो घेतल्या. समजलं ना, किती रो घेतल्या, 200. म्हणजे आपले 5 ते 6 पेजेस तयार होतील समजा असे. मग किती घेतले, नंबर ऑफ कॉलम किती घेतले 5, आणि रो किती घेतले आहेत 200. आता इथून ओके केलं, बघा आला पहिला पेज, दुसरं पेज, तिसरं पेज, झाले ना 5 पेज तयार. समजा आपली एखादी हेडिंग असेल इथे, समजतं ना, स्टुडंटचं नाव लिहिलं इथे. बरोबर, असं आपलं टेबल आहे. मग आता आपल्याला हे सेम फॉर्मॅट जो आहे ना, वरती हेडिंग, ती हेडिंग दुसऱ्या टेबलवरती पण आली पाहिजे, म्हणजे दुसऱ्या पेजवरती पण आली पाहिजे, तिसऱ्या पेजवरती पण आली पाहिजे. मग आपण अशा वेळी काय करणार, पहिली रो सिलेक्ट करायची. हॅलो. नंतर एक लेआउटमध्ये ऑप्शन असणार, कुठे असणार, लेआउट. आणि कोणतं ऑप्शन वाचा जरा, काय दिलं आहे, रिपीट हेडर रो. रिपीट हेडर रो याचा अर्थ काय, की वरती जे हेडर आहे ना, हे प्रत्येक पेजवरती कॉपी होणार. रिपीट हेडर रोवरती एकदा क्लिक करतो बघा. आता बघा पहिल्या पेजवरती आहे, बघा आलं दुसऱ्या पेजवरती सेम. समजतंय. कळलं एवढं. नको असलं काय करणार, डिलीट टेबल. झाला टेबल डिलीट. समजतंय. करणार एवढी प्रॅक्टिस. समजलं ना. हा टेबल होता आपला. जमेल असं टेबल ड्रॉ करायला. नसेल ड्रॉ केलं तर प्रथम टेबल ड्रॉ करून घ्या, नंतर आपण याची प्रॅक्टिस करू शकतो. समजतंय. करा एवढी प्रॅक्टिस. पण आपण जेव्हा टेबल इन्सर्ट करतो, बरोबर ना, इन्सर्ट टेबल घेतलं होतं, इथे रो किती असल्या पाहिजे, जास्त असल्या पाहिजेत. कोणतं ऑप्शन बघण्यासाठी, जर का रिपीट हेडर रो बघायचं असेल तर रोचा नंबर इथे जास्त देऊन ठेवा. करणार एवढी प्रॅक्टिस. करा एवढी प्रॅक्टिस.